समाचार अब तक, सत्य का साहस। नागपुर शहर में बहुजन विचार मंच के अध्यक्ष तथा महाराष्ट्र कांग्रेस इकाई के पूर्व सचिव नरेंद्र जिचकार इन्होंने निकाले हुए जन आशीर्वाद यात्रा के 18वें दिन नागरिकों का भरपूर प्यार और आशीर्वाद मिला। 1 फरवरी 2024 को नरेंद्र जिचकार ने पश्चिम नागपुर में शनि मंदिर के दर्शन कर और आशीर्वाद लेकर यात्रा शुरू की। तेलीपुरा, कोष्टीपुरा, महाड़ीपुरा परिसर का दौरा किया, जहां पर उन्होंने स्थानिक लोगों से चर्चा कर उनकी समस्याएं सुनी तथा यह समस्या सुलझाने का आश्वासन दिया। इन सभी क्षेत्रों का भ्रमण करने के बाद यात्रा महाड़ीपुरा में समाप्त हुई। बड़ों से लेकर बच्चों तक सबने इस जन आशीर्वाद यात्रा को सकारात्मक प्रतिसाद दिया। जन आशीर्वाद यात्रेला समर्थन भेटत आहे। माझे पोस्टर फाडणं सुरू झालं आहे, कुठेतरी अटॅक करणं सुरू आहे। तर आमच्या अशा लक्षात आलं की कुठेतरी हे जे राग किंवा हा जी नफरत जी आहे ती कुठेतरी आपण कमी करायला पाहिजे। आणि आज आपण जन आशीर्वाद माध्यम यात्रेच्या माध्यमातून फिरत असताना घराघरात आम्ही बघत आहे की लोकांमध्ये एक संवाद कुठेतरी कमी होत चालला आहे। पहिले जसं मोठ्या कॉलनीजमध्ये फ्लॅट स्कीममध्ये लोकांमध्ये संवाद राहत नाही, तसाच आज वाड्या वस्त्यामध्ये पहिले जसा संवाद राहायचा, पहिले जसा सगळ्यांच्या भेटीगाठी राहायच्या, काही कारणामुळे त्या होत नाही। त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक घरी जाऊन जशी जिथं जिथं आमची जन आशीर्वाद यात्रा आमची सुरू आहे त्या जन आशीर्वाद यात्रा जिथं जिथं जाते आम्ही सगळ्यांना एक विनंती करतो की 1 चम्मच चहापत्ती किंवा 1 चम्मच साखर हे आम्ही जमा करत आहे। आणि जिथे आमच्या यात्रेचा समारोप होत आहे तिथं ही चहा म्हणजे ही खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पंथाच्या, समाजाच्या आणि धर्माच्या प्रत्येक घरातून ही आलेली जे मिक्सचर आहे याची आम्ही खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्ष आणि सद्भावना चहातेलाचं नाव दिलं आहे। अतिशय त्याला फार मोठं समर्थन मिळत आहे। चांगलं आहे, त्यांनी भेट द्यावं, असंच भेट देत राहावं, जनसेवा करत राहावं आणि सामोर यावं, असंच सामोर यावं। आम्ही त्यांच्या पाठीशी नाही, असेच व्यक्तिमत्व हवे आहे आम्हाला आणि असेच पाहिजे आहे, सुशिक्षित आणि काम करणारे धडाडीचे, असंच आम्हाला युवक पाहिजे आहे। ते त्यांच्यात आहे। नाव रोहिणी मुकेश निंबाळकर असून मी नरेंद्र जिचकार साहेबांच्या पाठीशी आहे। समाचार अब तक के लिए वीडियो जर्नलिस्ट अमोल तुमसरे के साथ रिंकू पांतावने, नागपुर।